आज मी गंगाधर महाबळे वंचितचा कार्यकर्ता म्हणून जरी कोणतं पद जरी नसल मला, तर नेहमीच जवळपास 35 ते 40 वर्ष झाले मी प्रकाशजीच्या नेतृत्वाखाली नेहमी काम करतो आणि पब्लिकला सत्याचा मार्ग दाखवण्याची कोशिश करतो। आज येणाऱ्या 9 तारखेला आरक्षण वर्गीकरणाबद्दल ते मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। नांदेड या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला महात्मा फुले पुतळ्यापासून निघून कलेक्टर ऑफिसला येणार आहे। म्हणून मी सर्व आंबेडकर अनुयायांना किंवा सर्व बौद्धांना जे जे आंबेडकरांचे विचार मानतात या सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की या मोर्चामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी मी बार बार त्याला विनंती करतो। उद्याच्या मोर्चाला सगळे बहुसंख्याने नांदेड येथे जाऊन त्या मोर्चाला सहकार्य करावं अशी माझी वैयक्तिक विनंती आहे। आता दुसरी गोष्ट, सौ खर्चाने जाणे। जसं आम्हाला मोर्चाला ध्वजाचं जे विटंबना केली त्या मोर्चाला सौ खर्चानं आला, तसेच उद्याच्या मोर्चाला तुम्ही सौ खर्चातून जाओ आणि गेले पाहिजे तुम्ही। आज काही माणसं त्या मोर्चाच्या नावाखाली काही निधी मागत फिरत आहेत। त्यांना खडकूची भीक घालू नये। आम्ही तुम्हाला मोर्चासाठी कधीच पैसे मागणार नाहीत आणि तुम्ही ती आम्हाला गरजही भासू दिली नाही। सौ खर्चातून आलात, आम्हाला सहकार्य दिलात, तसंच उद्याच्या मोर्चाला बी सहकार्य करावं अशी माझी नम्रतेची विनंती राहील। आणि हे मोर्चा सक्सेस झाला पाहिजे वर्गीकरणाचा अशी माझी मनापासून विनंती आहे। संपूर्ण युवा कार्यकर्ते असतील, महिला असतील आणि जाणकार वोड कार्यकर्ते असतील, या सर्वांना माझी नम्रतेची विनंती, सगळ्यांना या मोर्चामध्ये सामील होऊन हे मोर्चा यशस्वी करावा अशी बार बार मी आणि पंचशील दादा नम्रतेची विनंती करतो। आमची सर्व वंचितची टीम लोहा येथील पंचशील दादा, नामदेव बुद्धे, भीम कीर्तिराज, आमची जे वंचितची रायभोळे, हे सर्वच तुम्हाला नम्रतेची विनंती करतो उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हाव अशी आमची सर्व वंचितच्या टीमची विनंती राहील। आता दुसरी गोष्ट, आमच्या ध्वजाची विटंबना झाली, आमचा संपूर्ण समाजाचा अपमान झाला, हे कोणाच्या आणखी लक्षात आलं नाही। आम्ही बार बार मोर्चे काढले, बार बार अर्जबाजारी केली, बार बार शासनाला प्रशासनाला विनंतीपूर्वक अर्ज दिले, तर त्यांनी आणखी मनावर घेतलेलं नाही। म्हणून आमच्या नेत्यांनी पंचशील दादा यांनी 13 तारखेला उपोषणाची नोटीस दिली, एकदम योग्य आहे। आणि मी पंचशील दादाचा ज्या संदर्भात जन्मभर ऋणी राहील आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण तालुका उभं करील। पूर्वी जसं
आपल्या जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन याला आवाहन केलं होतं, तुम्ही कामाला लागा, तुमच्या पाठीशी तालुका उभं करील, हे मंदिरामधलं भाषण होतं आणि तेच काम मी करून दाखवलं. आता पंचशील दादाच्या माग संपूर्ण तालुका उभं राहील आणि जरूर राहील. समाजासाठी ही अपेक्षा करतो आणि समाजाला खरं खोट कळते, कोण्या फामट्यानं सांगत बसायची गरज नाही, हे आज मी तुम्हा सगळ्या आंबेडकरी जनतेला सूचित करतो. आणि पंचशील दादाला येत्या 13 तारखेला संपूर्ण तालुक्यातून महिला, युवा कार्यकर्ते आणि प्रौढ जाणकार जे कार्यकर्ते, ज्याला खरं खोटं कळते, कोण अपमान करते आणि कोण खऱ्यासाठी झटते, याच्यासाठी पंचशील दादाला 13 तारखेला सहकार्य करावं अशी गंगाधर महाबळीची नम्रतेची विनंती राहील. आणि पंचशील दादा, तुम्ही न खचता उपोषणाला सज्ज राहा, पूर्ण तालुका तुमच्या पाठीशी उभं करील, हे गंगाधर महाबळीचं अभिवचन राहील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.